नमस्कार मित्रांनो. इयत्ता 12वीसाठी सहकार विषयाचा अभ्यास करत असताना सहकारी संस्थेचे संघटन हे पहिले प्रकरण, या पहिल्या प्रकरणातील उपघटक व्यवस्थापन समितीची कार्य याबाबतचा अभ्यास आत्ता आपण पाहणार आहोत. हा अभ्यास पाहत असताना व्यवस्थापन समिती म्हणजे काय याबाबतची माहिती आपणास असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील कलम 73 फ प्रमाणे व्यवस्थापन समितीची सहकार कायद्यात कायदेशीर तरतूद केलेली आहे. व्यवस्थापन समितीची निवड सभासद आपले प्रतिनिधी निवडून करतात. संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी निवडण्यात आलेल्या समितीला व्यवस्थापन समिती असे म्हणतात. या समितीमध्ये किती सभासद असावेत याची नोंद उपविधीमध्ये करण्यात येते. व्यवस्थापन समितीत सदस्य संख्या विषमांकी असते. ही सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार निबंधकाला आहे. व्यवस्थापन समितीतील विषमांकी जी सदस्य संख्या आहे ती मतांची समानता टाळण्यासाठी निश्चित केलेली असते. या व्यवस्थापन समितीमध्ये 2 महिला सदस्यांना प्रतिनिधित्व दिलं जातं. निबंधकास समितीची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार आहे. निबंधक साधारण किंवा विशेष आदेश काढून त्याची प्रसिद्धी सरकारी राजपत्रात करून सदस्य संख्या ठरवू शकतात. एकदा का व्यवस्थापन समिती सभासदांच्याकडून निवडली गेली तर त्या व्यवस्थापन समितीचं कामकाज सुरू होतं. अशा व्यवस्थापन समितीची कार्य आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचं पहिलं कार्य आहे धोरणाची अंमलबजावणी करणं. सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा विशेष सर्वसाधारण सभेत ध्येय धोरणं ठरवली जातात. त्या ध्येय धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने धोरणाची अंमलबजावणी करण्याचं काम चांगल्या पद्धतीनं पार पाडतात. व्यवस्थापन समितीकडून धोरणांची अंमलबजावणी जेवढ्या यशस्वीपणे होईल तेवढ्या पद्धतीनं संस्थेचं कामकाज यशस्वीपणे पार पाडलेलं आपल्याला दिसून येतं. 2 नंबरचं कार्य आहे सभासदत्वास मान्यता देणं. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील पात्र व्यक्ती सहकारी संस्थेकडे सभासद मागणीसाठी अर्ज करतात. असा सभासद मागणीसाठी आलेला अर्ज सचिव व्यवस्थापन समितीपुढे ठेवतात. व्यवस्थापन समितीपुढे ठेवलेला अर्ज, त्या अर्जासोबत प्रवेश शुल्काची रक्कम, भाग भांडवलाची रक्कम, सभासद पात्रतेच्या अटी या सर्व गोष्टीची पूर्तता असेल तर व्यवस्थापन समिती अशा व्यक्तीचा सभासद अर्ज मंजूर करतात. अर्ज प्राप्त झालेल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत त्यावर निर्णय घेणं गरजेचं असतं. एकदा निर्णय घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आत सभासदत्व मंजूर झालेले आहे अशा प्रकारचं पत्र संबंधित व्यक्तीला कळवण्याचं काम व्यवस्थापन समितीला पार पाडावं लागतं. व्यवस्थापन समितीचं सभासद मान्यतेनंतरचं तिसरं काम आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करणं. सहकारी संस्थेचं कामकाज व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आवश्यक सेवक वर्गाची संख्या निश्चित करून कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. यामध्ये वर्तमानपत्रात जाहिरात देणं, अर्ज मागवणे, अर्जाची छाननी करणे, मुलाखतपत्र पाठवणं, मुलाखतीत घेणे, सेवकांची निवड करणे, वेतन ठरवणे, नियुक्तीपत्र पाठवणं, त्यांच्या सेवा शर्ती ठरवणं इत्यादी कार्याची अंमलबजावणी व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून केली जाते. मुद्दा क्रमांक 4 आहे भाग भांडवलात वाढ करणे. सहकारी संस्थेचा आर्थिकदृष्ट्या सक्षमता निर्माण करण्यासाठी संस्थेचं भाग भांडवल म्हणजे स्वतःचं भांडवल चांगलं असणं गरजेचं आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये भाग भांडवल वाढीबाबतचा ठराव मंजूर करून तो निबंधकाकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. यावर निबंधक भाग भांडवल वाढ करण्याबाबत निर्णय घेतो. निबंधकाच्या मान्यतेनुसार व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेच्या भाग भांडवलात वाढ करण्याबाबतचं कार्य करत असते. सहकारी संस्था भाग भांडवलात जसं वाढ घडवून आणते तशाच पद्धतीनं निधीमध्ये वाढ घडवून आणण्यासाठी व्यवस्थापन समितीला काम करावं लागतं. संस्था अर्थक्षम करण्यासाठी निधीत वाढ करावी लागते. व्यवस्थापन समिती निधीमध्ये वाढ करत असताना सभासद
बिगर सभासद यांच्याकडून ठेवी स्वीकारते. इतर बँका, राज्य सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून कर्ज घेते. समाजातील श्रीमंत व दानशूर व्यक्तीकडून संस्थेसाठी देणगी गोळा करण्याचं काम व्यवस्थापन समितीकडून केलं जातं आणि या माध्यमातून जास्तीत जास्त निधी जमा केला जातो. व्यवस्थापन समितीचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे सेवक वर्गांच्या तक्रारीचं निवारण करणं. सहकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी व मागण्या असतात. सेवकांच्या तक्रारी, मागण्या, सूचनाकडे योग्य ते लक्ष दिले पाहिजे. अन्यथा सेवकामध्ये असंतोष किंवा अस्वस्थता निर्माण होते. याचा सहकारी संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. सहकारी संस्थेचे कर्मचारी बऱ्याच वेळा व्यवस्थापन समितीकडे सूचना, मागणी किंवा लेखी तक्रारी करीत असतात. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी कार्यालयीन वेळ, कार्यालयातील सुविधा, आरोग्यविषयक सोय, पगारवाढ, वेतन, सुट्ट्या, रजा इत्यादी बाबतच्या असतात. अशा तक्रारी व्यवस्थापन समितीकडून सोडवल्या जातात. जशा कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं, तसंच पुढील मुद्दा क्रमांक 7 आहे सभासदांच्या तक्रारीचं निवारण करणं. आपणा सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे, सभासद हे संस्थेचे मालक असतात. कर्मचारी वर्गाकडून त्यांना योग्य तो सन्मान मिळावा अशी सभासदांची अपेक्षा असते. परंतु त्याबाबतचा त्यांचा अनुभव अनेक वेळेला चांगला नसेल तर संस्थेच्या कामकाजाबाबत व्यवस्थापन समितीकडे सभासद तक्रार करतात. या तक्रारीमध्ये भाग हस्तांतरास विलंब लागणे, कर्ज मंजुरीस विलंब लागणे, कमी लाभांश मिळणे, अनावश्यक वजावटी करणे अशाबाबतच्या तक्रारी व्यवस्थापन समितीकडे केल्या जातात. व्यवस्थापन समिती विना विलंब सभासदांच्या तक्रारीची गांभीर्याने चौकशी करून त्या तक्रारी सोडवण्याचं काम करत असतात. पुढील अत्यंत महत्त्वाचं काम आहे सभासदांच्या हिताचं संरक्षण करणं. सहकारी संस्थेतील सभासद हे कमी उत्पन्न गटातील असतात, गरीब सभासद असतात. त्यांनी त्यांची बचत सहकारी संस्थेमध्ये गुंतवलेली असते. त्यामुळे सहकारी संस्थेकडून उत्तम सेवा, उत्पादित वस्तूंना योग्य किंमत, योग्य लाभांश, संस्थेतील निधीची सुरक्षितता याबाबत सभासदांच्या अपेक्षा असतात. सभासदांनी व्यवस्थापन समितीवर दर्शवलेल्या विश्वासास पात्र राहायचं असेल तर व्यवस्थापन समिती जास्तीत जास्त सभासद हिताचा निर्णय घेत असते आणि त्या पद्धतीनं गुंतवणूक करत असते. अत्यंत महत्त्वाचं व्यवस्थापन समितीचं पुढील कार्य आहे निवडणुकांचं आयोजन करणं. संस्थेच्या सर्व निवडणुका घेणे तसेच मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण तसेच निबंधकास कळवण्याची जबाबदारी व मुदत संपण्यापूर्वी निवडणूक घेण्याचे काम व्यवस्थापन समितीला करावे लागते. निवडणुकांच्या आयोजनाचं काम जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं काम सर्वसाधारण सभांचं आयोजन करणं हे व्यवस्थापन समितीचं 10 नंबरचं कार्य आहे. व्यवस्थापन समिती कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचं काम करत असतात. आर्थिक वर्ष संपल्यानंतर अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दरवर्षी बोलवली जाते. सभेची सूचना मिळवण्याचा अधिकार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका, सभेच्या सूचनेबरोबर वार्षिक अहवाल, हिशेब तपासणीचा अहवाल पाठवण्याचं काम व्यवस्थापन समितीला करावं लागतं. ही व्यवस्थापन समितीची कार्य सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीकडून व्यवस्थितपणे पार पाडली जातात. थोडक्यात सहकारी संस्थेच्या दैनंदिन व्यवहारात एकसूत्रता आणण्यासाठी व्यवस्थापन समितीला वरीलप्रमाणे सर्व कार्य करावे लागतात. व्यवस्थापन समिती सभासद व संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व प्रकारची कामं करत असतात. तिच्या कार्यावर संस्थेचे यश, संस्थेची प्रगती अवलंबून असते. व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी हे सर्व कार्य पार पाडण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. त्यामध्ये अध्यक्ष, सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. व्यवस्थापन समितीची ही सर्व कार्य अभ्यासत असताना
बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेच्या दृष्टिकोनातून 10 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी या घटकाची आपण सर्व विद्यार्थ्यांनी तयारी करायची आहे. या घटकावरच्या काही शंका असल्यास विद्यार्थ्यांनी संपर्क करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणीच थांबतो. धन्यवाद.